काय पाहिजे? नमस्कार, मी पोलीस उपनिरीक्षक अजय ठाकूर. हा मग माधव पुराणिक तुम्हीच का? का बाहेर दरवाजावर पाटी लिहिलेली वाचता आली नाही का तुम्हाला? हे बघा, आम्ही काहीही केलेलं नाहीये, पण माझ्या घरासमोर जर कोणी वाहन उभं करेल ना, मला चालणार नाही. मी चाकातली हवा काढून टाकेन. सर हे बघा, आणि बघा, मी म्हातारा आहे म्हणून तुम्ही जर माझ्यावर अरेरावी करायचा प्रयत्न केलात ना, तर तोही खपवून घेतला जाणार नाही. कायदा मलाही कळतो, तुम्ही माझं काहीही करू शकत नाही. सर आम्हाला तुमच्याकडे फक्त चौकशी करायची. कसली चौकशी? तुम्ही राणी सरदेसाईंना ओळखता का? कोण? राणी? ते असल्या नावाच्या कोणालाही मी ओळखत नाही. या तुम्ही. मला तुमची फक्त 5 मिनिटं हवी आहेत. हो, माझी वेळ ठरवून या. अहो कुणाशी बोलताय? कोण आलंय? कोण? पोलीस. अगं बाई, पोलीस? अहो कशाला परत कंप्लेंट केली? काय आहे माहितीये का, शेजारची पोरं खूप त्रास देतात हो, म्हणून त्यांची चिडचिड होते. बघा काकू, आम्ही इथं वेगळ्या कारणासाठी आलोय. एका बाईची चौकशी करायला आलोय आम्ही. कोण बाई? राणी सरदेसाई, मुंबईला राहतात. पण आमच्या माहितीतलं कोणीच मुंबईला नाही राहत. शेलार, त्यांना फोटो दाखव. येस. यांना ओळखता? नाही नाही, आम्ही यांना नाही ओळखत. आम्हाला असं कळलं की या बाईंचा तुमच्या फॅमिलीशी काहीतरी संबंध आहे. कोणी सांगितलं? काकू, तुम्ही आधी शाळेत शिक्षिका होतात ना? तुमच्याच ओळखीतल्या एकाने सांगितले. त्याला झाली हो खूप वर्ष, आणि लोक काहीही सांगतात. आमचा काही संबंध नाही. तुम्ही यात, आम्ही नाही ओळखत त्यांना. लोक खोटं का बोलतील? तर मला काय माहिती, ते लोकांना जाऊन विचारा ना. आणि हे बघा, तुम्ही विनाकारण एका सामान्य माणसाला त्रास देताय. मी पेपरात पत्र लिहीन. हे बघा, तुम्ही सरकारी चौकशीत अडथळा आणताय. शांतपणे उत्तर दिलीत तर बरं होईल. कुणाच्या तरी जीवाचा प्रश्न आहे. सॉरी. या आत या. मी सुशीला पुराणे आणि हे माधव पुराणे. आम्ही मुंबईहून आलो. मुंबईत आम्ही एक केस इन्व्हेस्टिगेट करत आहोत. त्या केसमध्ये ह्या बाई फिर्यादी आहेत. फिर्यादी? कसली फिर्याद? राणी सरदेसाईंचे मिस्टर धनंजय सरदेसाई काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाले आणि त्यानंतर त्यांची डेड बॉडी सापडली. प्रायमरी एव्हिडन्सनुसार त्यांचा खून झालाय. त्यानंतर धनंजय सरदेसाई संबंधित 2 व्यक्तींचा खून झाला आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांचा ड्रायव्हर तिवारी तोही बेपत्ता झालाय. ही केस खूप कॉम्प्लिकेटेड झाली आहे आणि आतापर्यंत आमच्या हातात कुठलाही ठोस पुरावा लागला नाही. जर तुम्हाला काही माहीत असेल तर आमच्याशी शेअर करा. कदाचित कुणाचा तरी जीव वाचू शकतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.